हॅलो डिअर क्लास 9 स्टुडंट्स. आज आपण आपल्या करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरचं सेकंड लेक्चर बघतोय. त्यापूर्वी ॲडवाईस असेल की आपण पहिलं लेक्चर नक्की बघितलेलं असेल किंवा बघावं अशी एक ॲडवाईस असेल का, तर आपल्याला जेवढ्या काही कन्सेप्ट शिकायच्या त्या सगळ्या पहिल्या लेक्चरवरती इंट्रोडक्टरी लेक्चरवरती पुढे डिपेंडंट असतील. मग आज आपण बघा मागच्या लेक्चरमध्ये काय बघितलं, जर क्विक रिकॅप केलं तर आपण काय बघितलं होतं, व्हॉट इज मीन बाय फ्री इलेक्ट्रॉन, करंट कशाला म्हणायचं, इलेक्ट्रिक करंट कशाला म्हणायचं, आणि त्यानंतर आपण करंटवरती एक न्यूमेरिकल पण घेतलं होतं, बरोबर. मग आता आपल्याकडे त्या चॅप्टरचा पुढचा टॉपिक येतोय, जो आपल्याकडे बघा सायन्समध्ये खूप सारे लॉ येऊन गेले. आपण न्यूटन्स लॉ ऑफ मोशन बघितले, न्यूटन्स कायनेमॅटिकल इक्वेशन बघितले, इक्वेशन्स ऑफ मोशन म्हणतो आपण त्यांना, किंवा आपण काय म्हणतो ना फोर्सचा फॉर्म्युला बघितला, F इज इक्वल टू एम ए, फादर इज इक्वल टू मा. तर असे सगळे फॉर्म्युले बघितले. त्यापैकी अजून एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला, जेव्हा आपल्याला फिजिक्समध्ये इलेक्ट्रिसिटी इंट्रोड्यूस होते तेव्हा हा फॉर्म्युला आपल्याला पाठच असला पाहिजे. तर याला आपण काय म्हणतो, ओहम्स लॉ. आता ओहम्स लॉ काय आहे ते आपल्याला शिकायचंय. त्यापूर्वी आपण थोडंसं जाणून घेऊ ओहम्स लॉ काय सांगतो आपल्याला. ओहम्स लॉ, आता ओहम्स लॉ नाही म्हणायचं याला, इट इज ओहम्स. मग आता ओहम्स लॉ मध्ये आपण काय सांगतो बघा. ओहम्स लॉ आपल्याला काय सांगतोय, जनरली ओहम्स नावाचा एक सायंटिस्ट होता, याचं नाव होतं सायमन ओहम्स. मग याचं काय नाव होतं, आपण म्हणतो सायमन ओहम्स. आता सायमन ओहम्सने काय केलं ना, तर याने काय केलं, आपल्याकडे एक लॉ दिला आपल्याला. हा लॉ आपल्याला काय सांगतो, हा लॉ त्याने खूप स्टडी केला असेल, रिसर्च केला असेल करंटवरती, इलेक्ट्रिसिटीवरती, व्होल्टेजवरती, आणि नंतर त्याने त्याचं एक मत मांडलं आणि त्याला त्याने नाव दिलं ओहम्स लॉ. मग ओहम्स लॉ आपल्याला काय सांगतो, जेव्हा कधी आपण काय म्हणतो एका कंडक्टर मधून इलेक्ट्रिसिटी पास होत असेल, तर आपण ती एक गोष्ट बघितली होती का, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जे डिस्टन्स असेल किंवा जे काही दोन टोकांमधला डिफरन्स असेल त्याला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल डिफरन्स. आणि आपल्याला माहिती आहे मधून जो काही कंडक्टरच्या मधून वाहतोय तो कोण आहे, आपला करंट. मग ओहम्स आपल्याला काय सांगतोय, इट्स ओहम्स लॉ स्टेट्स दॅट, आपण त्याचं सिंपल एक्सप्लेनेशन बघू काय असेल ते. ओहम्स लॉ स्टेट्स दॅट, ओहम्स लॉ स्टेट्स दॅट, आपल्याला स्टेटमेंट लिहायचं असतं प्रत्येक लॉचं. ओहम्स लॉ स्टेट्स दॅट, काय स्टेट करतो मग हा, करंट फ्लोईंग थ्रू अ कंडक्टर, करंट flowing through a conductor is directly proportional to the potential difference between two ends of the conductor. मग आता बघा आपल्याला ओहम्स लॉ काय सांगतोय का, एखाद्या कंडक्टर मधून वाहणारा जो करंट असेल तो काय असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो कशाला, त्याच्या दोन टोकांमध्ये असणाऱ्या पोटेन्शियल डिफरन्सला. मग आता पोटेन्शियल डिफरन्सला आपण अजून एक नावाने ओळखतो, काय म्हणतो आपण याला, व्होल्टेज. मग आता बघा बरं, आपण याला सिंपल जर बनवलं तर आपण काय म्हणणार, एखाद्या कंडक्टर मधून वाहणारा जो करंट असतो तो डायरेक्ट कशाला प्रोपोर्शनल असतो, व्होल्टेजला. जेवढं व्होल्टेज जास्त तेवढा करंट जास्त, जेवढं व्होल्टेज कमी तेवढा करंट कमी. तर हे आपल्याला ओहम्स लॉ स्टेट करतो. मग आता ओहम्स लॉचं एक छोटंसं आपल्याकडे एक्सप्रेशन असेल बघा, याला जर आपण डायग्रामॅटिकली समजून घेतलं, आपण काय म्हटलं, हा कोण आहे आपल्याकडे, सपोज आता मी इथे याला थोडंसं थिक काढलं, समजा हा कोण आहे, आपला कंडक्टर आहे, बरोबर. आणि या कंडक्टरला मी काय म्हटलं, याचा ए पॉईंट असेल, इकडे बी पॉईंट असेल, आणि या कंडक्टरला आपण काय केलं, याच्यातून इलेक्ट्रॉन फ्लो करवायचे आपल्याला म्हटल्यानंतर ऑब्वियसली गोष्ट आहे की नाही, या कंडक्टरला आपल्याला काय जोडावं लागेल बरं, ऑब्वियसली वायर जोडावी लागेल, तिला बॅटरी जोडावी लागेल, तेव्हा काय होईल, याच्यातून इलेक्ट्रॉन फ्लो व्हायला लागतील. मग आपण काय केलं, एक सर्किट कंप्लीट केलं. मग आता ए पॉईंट पासून तर आपण काय म्हणतो, आपल्या बी पॉईंट पर्यंत हे जे काही आपलं कंडक्टर होतं याच्यातून कोण वाहणार आहे, आपण म्हटलं इलेक्ट्रिसिटी. पण इलेक्ट्रिसिटी काय म्हणतो आपण, आपल्याला माहिती प्लस मायनस साईन द्यायचं, चार्ज ऑलवेज निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे फ्लो होतो, आपण बघितलं लास्ट टाइम. पण आपण काय म्हटलं, या कंडक्टर मधून ए पॉईंट पासून बी पर्यंत किंवा बी पासून ए पर्यंत जाणारा जो करंट असेल तो इथे दिलेल्या व्होल्टेज वरती डायरेक्ट डिपेंडंट असेल. हे याचं सिंपल एक्सप्लेनेशन असेल. मग याचं एक छोटंसं डेरिव्हेशन येतं आपल्याकडे, आपण डेरिव्हेशन कडे जाऊ थोड्या वेळात. मग आता हे समजण्यासाठी होतं, तुम्हाला हे डायग्राम काही इम्पॉर्टंट नाही आपल्याला. मग आपण आपल्या आता काय करू, डेरिव्हेशन कडे बघू. आता आपण जे वाक्य बोललो
त्या वाक्याला आपण काय करू, न्यूमेरिकल फॉर्म मध्ये आणायचा ट्राय करू. मग आपण काय म्हटलं होतं, करंट फ्लोईंग थ्रू अ कंडक्टर. करंटला आपण कशाने दाखवतो, लास्ट टाइम शिकवलं होतं म्हणून म्हटलं लास्ट लेक्चर इम्पॉर्टंट आहे, आय ने दाखवतो. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्टली प्रोपोर्शनचं साईन लिहितो आपण टू द पोटेन्शियल डिफरन्स. त्याला आपण काय म्हटलं तर व्होल्टेज, म्हणजे आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही, असा आपला काय ओम्स लॉ आहे. पण आता आपण काय म्हणतोय, आपल्याला इथे प्रोपोर्शनॅलिटी साईन नको आहे. आपल्याला माहिती, जेव्हा कधी आपण इक्वल टू साईन ऍड करतो आणि प्रोपोर्शनॅलिटी साईन रिमूव्ह करतो, त्यावेळी आपल्याला काय ऍड करावा लागतो, एक कॉन्स्टंट ऍड करावा लागतो. मग आपण काय म्हणणार, हे साईन आपल्याला रिमूव्ह करायचं. आपण काय केलं, आय इज इक्वल टू साईन टाकलं, म्हटलं कोण टाकावं लागेल, कॉन्स्टंट के इंटू व्ही. आता के कोण आहे आपल्याकडे, व्हेअर के कोण आहे आपला, के इज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आता के ला आपण कॉन्स्टंट म्हणून टाकला, त्याची व्हॅल्यू ठरलेली असेल काहीतरी. मग मला सांगा, जर मला व्होल्टेज काढायचं असेल तर मला हा के इथं बघा बरं, या दोन मध्ये काहीच नाही, डॉट आहे म्हणजे काय मल्टिप्लिकेशन आहे. हा के इथं मल्टिप्लाय असेल, इकडे जाऊन काय होईल, डिवाइड. मग आपण काय म्हणू, देअरफॉर आय अपॉन के इज इक्वल टू व्ही. इथपर्यंत तर कळलंच असेल. काहीच नाही केलं आपण, प्रोपोर्शनॅलिटी साईन काढलं, इक्वल टू टाकून एक कॉन्स्टंट टाकला, कॉन्स्टंट इकडे मल्टिप्लाय होता, इकडे येऊन त्याला काय केलं, डिवाइड केलं. मग आता आपण पुढे जर गेलो तर बघा, आता मी याला रिअरेंज करून घेतो. व्ही मला काय पाहिजे, व्ही काढायचा आहे, म्हणजे तो राईट साईडला इक्वल टू इकडून टाकला तरी चालेल. व्ही इज इक्वल टू, इथं बघा बरं, आय अपॉन के. मग मी असं लिहू शकतो की नाही, आय आहे तसंच ठेवू, इंटू 1 अपॉन के लिहू शकतो, कारण बिकॉज आय आणि 1 मल्टिप्लाय होऊन आय येईल, अपॉन के आहे तसंच राहील, असं लिहू शकतो. मग आता आपल्याला काय म्हणायचंय, व्ही इज इक्वल टू, हा आय आहे तसाच राहील, आणि इथं आपण 1 अपॉन के च्या जागेवर काय टाकू शकतो, आर. का टाकायचं ते सांगतो. बिकॉज 1 अपॉन के ची जी व्हॅल्यू येते ना, ब्रॅकेटमध्ये म्हणायचं सिन्स उलटा देअरफॉर म्हणजेच काय, सिन्स 1 अपॉन के इज इक्वल टू आर. आणि आर कोण असतो, आपला रेझिस्टन्स. मग आपण काय करायचं, सिम्पली हा जो आपला फॉर्म्युला असेल ना, व्ही इज इक्वल टू आय इंटू आर, या फॉर्म्युलाला काय करायचं, सरळ सरळ असं लक्षात ठेवायचं, व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. हा आपल्याला ओम्स लॉचा फॉर्म्युला असेल, आणि सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला म्हणून याला मार्कच करून ठेवायचं. सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला आपल्या ओम्स लॉचा. मग आता आपण बघा बरं, याच्यात सांगितलं आपल्याला कोण कोण आहे. व्ही कोण आहे आपला, पोटेन्शियल डिफरन्स, त्याला आपण म्हणू व्होल्टेज. आय कोण आहे आपला, करंट. आणि हा आर नवीन आलाय, हा कोण आहे आपल्याला माहित पाहिजे. आर इज द, हिअर आर कोण आहे आपल्याकडे, आर इज द रेझिस्टन्स. आता रेझिस्टन्स काय असतो, रेझिस्टिव्हिटी काय असते, त्याच्यावर आपल्याला पुढचा टॉपिक आहे. पण आर कोण आहे आपल्याकडे, रेझिस्टन्स. आता तुम्हाला जर रेझिस्टन्स आहे, तुम्ही व्होल्टेज काढू शकता करंट आणि रेझिस्टन्सला मल्टिप्लाय करून. तुम्हाला करंट काढायचा, रेझिस्टन्स इकडे मल्टिप्लाय, इकडे येऊन डिवाइड होईल. तुम्हाला आपण काय म्हणतो रेझिस्टन्स काढायला लावला तर हा आय इकडे मल्टिप्लाय, इकडे येऊन डिवाइड होईल. म्हणजे आपल्याला सगळे करंट काढता येईल, व्होल्टेज काढता येईल, आणि आपल्याला रेझिस्टन्स पण काढता येईल एकाच फॉर्म्युलेचा वापर करून. याच्यावरचे न्यूमेरिकल पण बघायचे आपल्याला. तर हा असेल आपल्याकडे ओम्स लॉ. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, आता आपण आपल्या पुढच्या टॉपिक कडे जाऊ. ओम्स लॉ कळला असेल, खूप सोपा लॉ आहे, काही जास्त त्याच्यामध्ये डोक्याला त्रास देणारा असा नाहीये, एकदम सिंपल असा लॉ आहे. ओम्सने काय सांगितलं, करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्होल्टेज. जेवढा करंट तेवढं व्होल्टेज, जेवढं व्होल्टेज कमी तेवढा करंट कमी. आता आपण आपला पुढचा एक टॉपिक बघू, आणि नंतर आपण 2-3 न्यूमेरिकल करू याच्यातले. पहिला आहे आपल्याकडे आता, सॉरी पहिला टॉपिक संपलाय, दुसरा असेल आपल्याकडे रेझिस्टन्स अँड रेझिस्टिव्हिटी. बघा आपल्याकडे सेकंड टॉपिक असेल रेझिस्टन्स अँड रेझिस्टिव्हिटी. काय असतो रेझिस्टन्स आणि काय असते रेझिस्टिव्हिटी ते आपल्याला बघायचंय. आता बघा, किती नाही म्हटलं तर रेझिस्टन्स कशाला म्हणायचं, आपल्याकडे टॉपिक असेल, आता नवीन टॉपिक येतोय म्हटल्यानंतर त्याला समजून घेणं गरजेचं असतं. लिहिणार तर आपण नंतर आहोत. रेझिस्टन्स कशाला म्हणायचं, तुमच्याकडे एक कंडक्टर आहे, किंवा आपण काय म्हणतो आपल्या घरामध्ये वेगवेगळे अप्लायन्सेस आहेत, फ्रीज आहे, टीव्ही आहे, आपल्याकडे मिक्सर ग्राइंडर असेल, फॅन असेल, या सगळ्या इक्विपमेंटला आपण काय म्हणतो, एकसारख्या करंटची रिक्वायरमेंट आहे का. आपल्या घरामध्ये जो करंट येतो, लास्ट लेक्चरला मी सांगितलं तुम्हाला 230 वोल्टचा असतो, पण प्रत्येक अप्लायन्स त्याला एवढी गरज आहे का.
जर फॅन असेल आपल्याकडे, त्याची रिक्वायरमेंट वेगळी असेल, त्याला 20-30 व्होल्ट लागत असेल, किंवा आपण म्हणतो एक बल्ब आहे आपल्याकडे, त्या बल्बची रिक्वायरमेंट आपण काय म्हणतो तो जर 60 वॅटचा असेल, वॅटमध्ये असेल, व्होल्टमध्ये पण नाही, मग आपण काय सांगतो प्रत्येक अप्लायन्सला करंट पाहिजे तेवढा जर द्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यापर्यंत जाणाऱ्या करंटला एक तर आपल्याला थांबवावं लागेल, किंवा आपल्याला त्याच्यापर्यंत जाणाऱ्या करंटला काय करावं लागेल, स्लो करावं लागेल. मग करंट स्लो डाऊन करणारा किंवा करंट थांबवणारा जो इक्विपमेंट असतो त्याला आपण काय म्हणतो, रेझिस्टन्स. जी काही प्रोसेस आहे तिला म्हणतो आपण रेझिस्टन्स, आणि जो घडून आणतोय स्लो डाऊन त्याला आपण काय म्हणतो, रजिस्टर. रजिस्टर घडून आणतो रेझिस्टन्स. मग आपल्याला पुढचा जो टॉपिक बघायचा आहे त्याची आपण डेफिनेशन बघू. सगळ्यात पहिले आपण काय बघितलं होतं बघा, आता ओम्स लॉ तर आपल्याला माहिती काय, V = I × R. आता आपण आत्ताच जस्ट बघितला होता. मग आपण काय सांगतो याच्यातून, रेझिस्टन्स कशाला म्हणायचं, रेझिस्टन्स आपण पहिला टॉपिक बघू. रेझिस्टन्स कशाला म्हणायचं ते समजून घ्या, म्हणजे आपल्याला पुढे प्रॉब्लेम राहणार नाही. आता रेझिस्टन्स कशाला म्हणायचं ना, रेझिस्टन्सला मी सिंपल वर्ड मध्ये तुम्हाला जर सांगितलं तर काय सांगतो आपण, टू स्टॉप ऑर स्लो डाऊन. एक तर थांबवायचा किंवा त्याला काय करायचं, इतकं स्लो करायचं का तो पाहिजे तेवढाच पोहोचला पाहिजे. द फ्लो ऑफ करंट त्याला आपण काय म्हणतो, रेझिस्टन्स. आता जर तुम्हाला कोणी विचारलं व्हॉट इज मीन बाय रजिस्टर, रजिस्टर कोणाला म्हणायचं, तर त्यावेळी आपण काय म्हणणार, अ स्मॉल डिव्हाइस. आता हे आपल्याला समजण्यासाठी अ स्मॉल डिव्हाइस युज्ड टू स्टॉप और स्लो डाऊन द फ्लो ऑफ करंट इज द रजिस्टर. मग करंटचा फ्लो स्टॉप करणारा किंवा आपण काय म्हणतो करंटचा फ्लो स्लो डाऊन करणारा जो डिव्हाइस असेल त्याला काय म्हणतो आपण, रजिस्टर. रजिस्टर आणि रेझिस्टन्स दोन्ही गोष्टी कळल्या असतील तर आता बघा आपण काय म्हणतो, एखादं आपण काय केलं, रजिस्टर जर तुम्हाला दाखवायचं ठरलं तर रजिस्टर कसा दाखवतो आपण, आपल्या घरी जर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस बघितले आपण खूप सारे, आता मी इकडे रजिस्टरची एक छोटीशी इमेज पण लावून देईन तुम्हाला समजण्यासाठी. पण आपण काय म्हणतो आपल्या घरात बघा, असं एक आपण काय म्हणतो एक डिव्हाइस असेल आपल्याकडे, किती जेवढे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असतात घरात त्यांच्यामध्ये जर आपण उचकून बघितलं, चिनी मातीचा असं एक छोटासा एक डिव्हाइस असतो, त्याच्यावरती असे वेगवेगळ्या कलरचे काय असतात, बँड्स असतात, ग्रीन, व्हाईट, येलो, रेड असे बँड असतात. ह्या डिव्हाइसला आपण काय म्हणतो, रजिस्टर. आणि याच्या आतमध्ये काय केलेलं असेल ते आपल्याला समजून घ्यायचं. बघा बरं, आता सपोज मी काय केलं, एक इलेक्ट्रिक सर्किट ड्रॉ केलं. एक काय केलं आपण, इलेक्ट्रिक सर्किट ड्रॉ केलं. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये आपल्याला माहिती खासियत काय याची, मी इथं काय केलं, याला आपण असं म्हणू, इथून मी थोडंसं याला ब्रॉड बनवतो म्हणजे आपल्याला वायर कळून येईल. मग समजा आपण काय केलं, इथून इथपर्यंत अशी वायर दाखवली समजा एक. आता इथं जेवढा एरिया डार्क दिसतो तिथं काय आपला कंडक्टर आहे. मग इथं समजा मी A पॉईंट असेल, इथं B पॉईंट असेल, आणि आपल्याकडे काय असतं ऑलवेज आपण म्हटलं, चार्ज जो आहे तो निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे जाईल, आणि करंट जो असतो तो कुठून जातो, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे, हे की नाही. पण चार्ज बघतो आपण, फ्लो ऑफ चार्ज. मग आता बघा बरं, इथं आपण काय म्हटलं सरळ सरळ, इथून कोण वाहतोय, आपण म्हटलं करंट वाहतोय, चार्ज वाहतो, चार्ज पर युनिट टाइम त्याला आपण काय म्हणतो, करंट. मग करंट जर ह्या दिशेने वाहतोय आपला, आणि मला काय करायचं होतं, मी इथे समजा एक इक्विपमेंट लावलं कोणतं पण, मी समजा इथं काय केलं, एक बल्ब लावला. सपोज मी काय केलं, इथे एक बल्ब लावला, आणि हा बल्ब मला काय करायचा आहे, आता लाईट अप करायचा आहे. मग आता हा बल्ब मला लाईट अप करायचा आहे, पण या बल्बला पाहिजे असणारं व्होल्टेज याच्यातून आपण काय म्हणतो खूप जास्त आहे की नाही. मग हा बल्ब लाईट अप होईल का फ्यूज होईल, डायरेक्ट फ्यूज होईल. मग मला जर याला पाहिजे तेवढंच व्होल्टेज द्यायचं असेल तर मला याच्यापर्यंत जाणारा करंट काय करावं लागेल, स्लो डाऊन करावं लागेल, किंवा आपण काय म्हणतो त्याची क्वांटिटी ऍटलिस्ट आपल्याला कमी करावी लागेल. त्यासाठी मी काय करणार, इथं आपण जर एक रजिस्टर बसवला, तर रजिस्टर बसवला म्हटल्यानंतर त्याला असं थोडी दाखवणार आपण. मग आपण त्याला डायग्राम मध्ये ज्यावेळी दाखवतो इलेक्ट्रिक सर्किटच्या, त्यावेळी त्याला आपण कसं दाखवतो, असं दाखवतो. मग बघा बरं, आपल्याकडे जो रजिस्टर असतो ना त्याच्यामध्ये पण काय असतं, अशी सुपर कॉइल्ड वायर असते. इथं जर गेलो बघितलं आपण, जर मी असं सिम्पली सरळ लाईन मध्ये दाखवलं तर करंट किती इझिली पास होऊन जाईल इकडं. पण तेच जर मी आता ह्या वायरला असं केलं, सपोज आपण म्हणू हिला आपण काय केलं, रजिस्टर बनवलं, तर काय होईल, करंट आधी इथं येईल, इकडं जाईल, इकडं जाईल, इकडं जाईल, इकडं जाईल. करंटला किती वेळ लागेल बरं इथपर्यंत पोहोचायला, म्हणजे करंट स्लो डाऊन होईल की नाही. मग इथं आपण जो काही आपण हा बसवला, हा कोण आहे, आपला रजिस्टर. आणि याच्यातून पाहिजे तेवढी इलेक्ट्रिसिटी भेटल्यानंतर आपला बल्ब काय होईल, लाईट अप. याला आपण काय दाखवतो, रजिस्टरने. आर जर दिसला तर तो कोण आहे, आपला रजिस्टर. तर या पद्धतीने बघा आपल्याकडे रजिस्टरची कन्सेप्ट असते. आय होप रजिस्टर काय असतो आणि त्याचा यूज काय असतो कळला असेल. आता आपण पुढे जाऊ, व्हॉट इज मीन बाय रेझिस्टिव्हिटी. आता आपल्याला रेझिस्टन्सचा टॉपिक कळला असेल.
मग आता आपल्याला पुढे बघायचं रेझिस्टिव्हिटी कशाला म्हणायचं. तर ठीक आहे, रेझिस्टन्स आणि रजिस्टर या दोन्ही गोष्टी सेम आहेत, फक्त एवढंच आहे रेझिस्टन्स फिनॉमिनॉन आहे, रजिस्टर डिव्हाइस आहे, त्याला आपण रजिस्टर म्हणतो. ठीक आहे, हे समजलं असेल तर आपण पुढे बघू रेझिस्टिव्हिटी. ओके, आता आपण बघू व्हॉट इज मीन बाय रेझिस्टिव्हिटी. रेझिस्टन्स समजला असला तर आपल्याला रेझिस्टिव्हिटी समजायला काही प्रॉब्लेम येणार नाही. आता रेझिस्टिव्हिटीला आधी आपण डिफाईन करून घेऊ, जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम नाही होणार. डिफाईन करायचं म्हटल्यानंतर काय आपल्याला काय कळते रेझिस्टिव्हिटी तेवढंच आपण बघू, नंतर आपण त्याला सॉल्व्ह करू. आता ओम्स लॉ मी बाजूलाच लिहून ठेवला, कारण त्याची गरज खूप वेळा लागते आपल्याला. बघा बरं, आपण काय म्हटलं, याचा आपल्याकडे एक स्टेटमेंट आहे व्हॉट इज मीन बाय रेझिस्टिव्हिटी. त्याचा आपल्याकडे काय एक स्टेटमेंट असेल, आधी ते स्टेटमेंट बघू. काय म्हटलं आपल्याला, रेझिस्टन्स ऑफ अ कंडक्टर, हे काय म्हणतं रेझिस्टिव्हिटी आपल्याला, रेझिस्टन्स ऑफ अ कंडक्टर is directly proportional to the length of the conductor, to the length of the conductor. वाचून कळलं असेल, रेझिस्टन्स कोणावरती डिपेंड करतो, कंडक्टरची लेंथ केवढी. जास्त लेंथ असेल तर रेझिस्टन्स पण जास्त असेल, कमी लेंथ असेल तर रेझिस्टन्स पण कमी असेल. आणि पुढे आपण काय म्हणतो याच्यातच, अँड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द कंडक्टर. आता हे दोन्ही वाक्य आपल्याला समजून घ्यायचे. पहिलं तर कळलं असेल आपल्याला, जेवढं लांब कंडक्टर असेल तेवढा त्याचा रेझिस्टन्स जास्त असेल. बट आपण काय म्हणतोय, इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द कंडक्टर. आता क्रॉस सेक्शन कशाला म्हणायचं ते समजून घ्या आधी. सपोज आपण काय म्हटलं, ही काय आपल्याकडे हा मार्कर जो आहे याचा शेप सिलेंड्रिकल आहे, वायर पण आपली सिलेंड्रिकल असते. मग मी या वायरला जर कट केलं एका बाजूने, तर आपल्याला काय दिसतं, आपल्या घरी असणारे वायर सुद्धा आपण कातर मारून जर कट केली अशी, तर आपल्या काय लक्षात येतं, वायरचा जो एरिया कट झाला ना तो पण कसा दिसतो आपल्याला, एका सर्कलच्या फॉर्म मध्ये दिसतो. मग आपण असं सांगू की नाही, सपोज आपल्याकडे काय असेल, ही जर वायर असेल तर ह्या वायरचे जे टोका असतील ते कसे आहेत, सर्क्युलर फॉर्म मध्ये असे. आणि मग एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कोणाला म्हणायचं आपण, सरळ सरळ इथं आपला जो काही क्रॉस सेक्शन आहे, क्रॉस सेक्शन म्हणजेच काय, हा जो आपल्याकडे सर्कल क्रिएट होतो वायरचा एक बाजूने कट केल्यानंतरचा, तर याचा जो एरिया असेल ना त्याला काय असतं, आपला रेझिस्टन्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल. हा एरिया जेवढा वाढेल तेवढा रेझिस्टन्स कमी होईल, हा एरिया जेवढा कमी राहील तेवढा रेझिस्टन्स जास्त राहील. तर या पद्धतीने आपण काय म्हणतो, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. हा जो काही वायर कट केल्यानंतर, हा मार्कर कट केल्यानंतर इकडून जो काही सिलेंड्रिकल पार्ट असेल, हा कोण आहे आपला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. तर या पद्धतीने आपला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असेल. मग आता बघा, जे आपण शिकलो त्याला आपण जर वाक्यात आणलं, वाक्यातून आपण शब्दात आणलं किंवा चिन्हांमध्ये आणलं, सिंबॉलिक फॉर्म मध्ये आणलं, तर काय होईल आपल्याकडे, रेझिस्टन्स, आपण असं म्हणू, रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ. याला मी 1 नंबर दिला. का बरं, तिथं आपल्याला इथंच सांगितलंय रेझिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला, लेंथला. आणि दुसरीकडे आपण काय म्हटलं, रेझिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आता 1 का दाखवतो आपण, हा वाढला तर हा कमी होईल, हा कमी झाला तर हा वाढेल. याला आपण देऊ नंबर 2. रेझिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि याला इनव्हर्सली प्रोपोर्शनल. मग मला सांगा, दोन्हीकडे रेझिस्टन्स आहे, मग आपण असं म्हणू शकतो की नाही, फ्रॉम 1 and 2, जर 1 and 2 जर घेतला आपण, तर आपण असं म्हणू शकतो की 1 and 2 वरून R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ. हे तर खरं आहे, आपण आत्ताच बघितलं, R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया. मग 1 जर A लिहिलं तर इथं काय होईल, L/A. मग आता इथं बघा, आपल्याला इथं R डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, R इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, इथं मध्ये प्रोपोर्शनॅलिटी साईन आहे. आपल्याला माहिती आहे प्रोपोर्शनॅलिटी साईन काढायचं असलं आपण काय करणार, इक्वल टू साईन वापरणार आणि एक कॉन्स्टंट वापरणार.
मग आपल्याला इथं कॉन्स्टंट कोण वापरायचा आहे, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आपला कोण असेल त्यासाठी आपण काय करतो, एक अल्फाबेट यूज करतो. आपण त्याला काय म्हणतो, एक ग्रीक अल्फाबेट यूज करतो आपण. तो असेल आपल्याकडे, याला आपण असं म्हणू आर इज इक्वल टू, आता आपण प्रोपोर्शनॅलिटी साइन काढलं, इज इक्वल टू हा सिम्बल असेल आपल्याकडे, याला म्हणतात रो. याला आपण काय म्हणतो, रो. तेच जर आपल्याला माहिती, आपण बघितलेले खूप सारे, हा कोण आहे अल्फा, हा कोण आहे आपल्याकडे बीटा, हा कोण आहे आपल्याकडे गॅमा. सेम आपण काय सांगतो, हा कोण आहे आपल्याकडे थीटा. थीटा तर आपण ऑलरेडी यूज केला पहिल्या चॅप्टरमध्ये, वर्क अँड एनर्जी मध्ये पण यूज केला आपण कॉस थीटा. मग आता आपण काय सांगतो, हा जो आहे आपल्याकडे हा कोण आहे रो. हा रो कोण आहे आपला कॉन्स्टंट असेल. मग आता हा कॉन्स्टंट जो टाकला आपण, तर त्याचा परिणाम काय झाला आपल्याकडे, आर इज इक्वल टू रो. रो तर ऍड केला आपण, पुढे काय होईल मग आपल्याकडे, रो इंटू आपल्याकडे काय राहील बरं, रो इंटू एल अपॉन ए. एल अपॉन ए. आणि हाच काय आपल्याकडे बघा, हा आपल्याकडे आहे आपला रेझिस्टिव्हिटीचा कन्सेप्ट. मग आपल्याला जर कोणी विचारलं रेझिस्टिव्हिटीचा कन्सेप्ट, ठीक आहे, रो कोण आहे आपल्याकडे, मग इथं याला रोला काय म्हणायचं, रो इज द रेझिस्टिव्हिटी. मग आपल्याला ज्यावेळी काय येईल, प्रॉब्लेम येईल कशावरती, रेझिस्टिव्हिटी काढण्यावरती, त्यावेळी आपल्याला काय करावं लागेल, रेझिस्टिव्हिटी एक बाजूला ठेवावी लागेल आणि यांना सगळ्यांना रिअरेंज करावं लागेल. देअरफॉर आपण काय म्हणू, रो इज इक्वल टू, मला सांगा आता, रो इज इक्वल टू म्हटलं, हा एरिया इकडे डिवाइड होता, इकडे येऊन काय होईल, मल्टिप्लाय आर इंटू ए, आणि हा एल इकडे काय होतं, याला मल्टिप्लाय, इकडे जाऊन काय होईल, डिवाइड अपॉन एल. तर हा आपला असेल रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला. हा आपल्याला आता एक दोन न्यूमेरिकल घेऊ, आपण 2-3 न्यूमेरिकल घेऊ, त्यामध्ये यूज करावं लागेल. मग आय होप आता आपल्याला कळलं असेल, ओम्स लॉ पण कळला असेल, रेझिस्टन्स पण कळला असेल आणि रेझिस्टिव्हिटी पण कळली असेल. तर बघा आपण आता हा सगळा टॉपिक झाला, तर आपण याच्यावरचे काही न्यूमेरिकल्स घेऊ. याचा एक स्क्रीनशॉट घ्या आधी. ओके, तर बघा आपण याच्यावरचे काय करतोय, आता ओम्स लॉ जो शिकलो आपण, रेझिस्टन्स रेझिस्टिव्हिटी शिकलो, त्यावरती आपण काही न्यूमेरिकल्स घेतोय. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बघा पेज नंबर 38 वरती हे न्यूमेरिकल्स आहेत. तर त्यापैकी आपण एक्झाम्पल जे आपल्याकडे थर्ड आहे ते आपण सगळ्यात पहिले घेऊ. काय म्हटलं आपल्याला, करंट ऑफ 0.24 अँपियर फ्लोज थ्रू अ कंडक्टर. मग आपल्याला माहिती न्यूमेरिकल सोडवायची नवी पद्धत आपल्याला दिलेली. काय सांगितलंय तुम्हाला, गिवन लिहा आधी सगळ्यात पहिलं काय काय दिलंय, काय दिलेलं आहे आपल्याला, करंट दिलाय, किती दिला, आय इज इक्वल टू 0.24 अँपियर. इथे करंटची व्हॅल्यू दिली टेक्स्टबुकने आणि आपल्याला काय सांगितलंय, व्हेन अ पोटेन्शियल डिफरन्स इज ऑफ 24 वोल्ट, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे कोण, व्होल्टेज दिले आपल्याला किती, 24 वोल्ट. मग आपल्याला काय विचारलं यांनी, व्हॉट इज इट्स रेझिस्टन्स. मग आता गिवन तर एवढंच आहे, एवढंच लिहून घ्यायचं. आपल्याला रेझिस्टन्स विचारलं, मग आपण काय म्हणणार, टू फाइंड, कोण शोधायचं आपल्याला, टू फाइंड रेझिस्टन्स. रेझिस्टन्सला आपण काय म्हणतो, आर. आर इज इक्वल टू व्हॉट, असा आपला क्वेश्चन आहे. मग हा आपल्याकडे होता गिवन, हा असेल आपल्याकडे टू फाइंड. मग आता आपण काय म्हणणार, फॉर्म्युला कोणता वापरावा लागेल बरं, फॉर्म्युला कोणता वापरावा लागेल, व्ही आहे आय आहे, कोण शोधायचा आहे, आर. फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला काय, व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. आणि आपण खाली म्हणणार सोल्युशन. 4 स्टेप ह्या लक्षातच ठेवायच्या. 4 स्टेप काय आहेत, गिवन, टू फाइंड, फॉर्म्युला अँड सोल्युशन. मग सोल्युशन काय येईल आपल्याकडे, बाय ओहम्स लॉ. आता तुम्ही हे म्हणणं गरजेचं असतं का, एक्झामिनर वरती इम्प्रेशन पडतं का, येस स्टुडंटला आयडिया आहे काय वापरतोय आपण. मग आपण काय म्हणणार, बाय ओहम्स लॉ व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. शोधायचं कोण आहे आपल्याला, आर शोधायचं आहे. मग आय इथं मल्टिप्लाय असेल तर इकडे येऊन काय होईल, डिवाइड. देअरफॉर आपण असं म्हणणार, आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. कळलं आपण काय केलं, आर आय तिथंच ठेवला, आय इकडे मल्टिप्लाय होतं, इकडे येऊन डिवाइड केला. मग आपण काय म्हणणार, आता व्हॅल्यूज टाकू. आर इज इक्वल टू काय येईल आपल्याकडे, व्होल्टेज दिलेलं आहे आपल्याला किती, 24 अपॉन आय दिलेलं आहे आपल्याला किती, 0.24. मग आता बघा बरं, खूप मुलांना इथं प्रॉब्लेम होतो नाही का, बऱ्याच जणांना असं वाटतं का हे कसं सोडवायचं, पॉईंटचं डेसिमलची प्रॉब्लेम सोडवायला प्रॉब्लेम होतो आहे का नाही. मग आपण काय म्हणू शकतो, आपण जर वरती 10 ने मल्टिप्लाय केलं, खाली 10 ने मल्टिप्लाय केलं, किंवा वरती 100 ने केलं, खाली 100 ने केलं, तर आपल्याकडे काय मिळेल बरं आपल्याला, इथं 240 मिळतील, वर किती मिळतील, 2400. मग आपण काय म्हणणार, 240 आणि ते वरचा जो काही 1 0 असेल, 2 0 गेले, तर आपल्याकडे 240 डिवायडेड बाय 24 येईल आपल्याकडे. किती येतं त्याचं, आर इज इक्वल टू 100. एवढं सोपं आन्सर असू शकतं. याला तुम्ही 100 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं तर काही फरक पडेल का,
उलट डेसिमल पॉईंट निघून जाईल आणि डिव्हिजन सोपी होईल. मग आपल्याकडे आन्सर काय येतं, R इज इक्वल टू 100. आणि मी तुम्हाला सांगायला विसरलो असलो तर पुन्हा एकदा समजून घेऊ. जो आपला R आहे ना, रेझिस्टन्स किंवा रेझिस्टिव्हिटी, त्याचं रेझिस्टन्स स्पेशली त्याचं युनिट असतं आपल्याकडे ओम. त्याचा हा सिम्बल आहे. मग आपण काय काढलं, रेझिस्टन्स, याला आपण असं म्हणू ओम. R इज इक्वल टू 100 ओम. हे आपलं आन्सर आलं. पण आन्सर डिस्क्लोज कधी करतो आपण किंवा आन्सरला क्लोज कधी करतो आपण काय म्हणणार, द रेझिस्टन्स, देअरफॉर द रेझिस्टन्स ऑफ द कंडक्टर, किती रेझिस्टन्स आहे कंडक्टरचा, इज 100 ओहम. तर या पद्धतीने आपला पहिला क्वेश्चन असेल. आणि दुसरं युनिट सांगायचं राहिलं, जे आपली रेझिस्टिव्हिटी काढतो ना आपण, रेझिस्टिव्हिटी कशावर डिपेंडंट आहे, लेंथ आणि एरिया दोघांवर पण आहे. मग रेझिस्टिव्हिटी म्हणजेच काय, रेझिस्टन्स तर येणारच आपला ओम, पण लेंथ पण इन्क्लुडेड म्हणून त्याचं युनिट काय असतं, ओम मीटर. हे दोन युनिट आपले महत्वाचे असतील, याचा आपण कुठेतरी मेन्शन करून ठेवा. तर हा होता आपल्याकडे प्रॉब्लेम नंबर 1. ऍक्च्युअली बुक मधला प्रॉब्लेम 3, पण आपण सोडवलेला प्रॉब्लेम 1. याचा स्क्रीनशॉट घ्या, मग आपण पुढचा प्रॉब्लेम बघू. ओके, मुव्हिंग टू द नेक्स्ट प्रॉब्लेम. नेक्स्ट न्यूमेरिकल आपल्याकडे असेल. बघितलं किती सोपं असू शकतं बरं, खूप सोपं असतं. फक्त आपल्याला काय असतं ना, अटेन्शन पे करायची, सराव करायची गरज असते. अदरवाईज न्यूमेरिकल आज समजलं, डायरेक्ट पेपरचे एक दिवस आधी सोडवायला घेतलं तर ते अवघडच वाटणार. बघा आपल्याकडे पुढचं न्यूमेरिकल असेल आपल्याकडे, आपण सेकंड जे न्यूमेरिकल बघतो ते असेल आपल्याकडे, ते पण आपल्या पेज 38 वरूनच असेल. बघा आपल्याला काय दिलंय, रेझिस्टन्स दिलाय, पोटेन्शियल डिफरन्स दिलाय आणि आपल्याला करंट काढायचा आहे. मग आपण बघणार, बघा रेझिस्टन्स दिलाय तुम्हाला, किती दिलाय तो, 1000 ओम. एक्झाम्पल 1 असेल हे आपल्याकडे, टेक्स्टबुक मधलं किती आहे, फर्स्ट एक्झाम्पल असेल. काय काय दिलंय तर बघा, गिवन डाटा लिहून घ्यायचा आधी. गिवन काय काय दिलं आपल्याला, द रेझिस्टन्स ऑफ अ फिलामेंट इन अ लाईट बल्ब. बल्बच्या आतमध्ये जी गोष्ट असते ना अशी स्प्रिंग सारखी, तिला काय म्हणतात, फिलामेंट. त्याचा रेझिस्टन्स दिलेला आहे आपल्याला, किती दिलाय तो, 1000 ओहम. म्हणजे आपण काय म्हणणार, आपल्याला गिवन मध्ये काय दिलं, R इज इक्वल टू दिलाय किती, 1000 ओहम. ठीक आहे. मग आपल्याला दुसरं काय दिलं त्यांनी, इलेक्ट्रिक करंट दिलेला आहे, त्याचा पोटेन्शियल डिफरन्स दिला आपल्याला, म्हणजेच काय, V दिला आपल्याला. V ची व्हॅल्यू दिली त्यांनी किती, 230 वोल्ट. आणि आपल्याला काय म्हटले, ते काय शोधायला लावला, टू फाइंड मध्ये हाऊ मच करंट विल फ्लो थ्रू इट. टू फाइंड मध्ये येईल आपल्याकडे करंट शोधायचं आपल्याला, I इज इक्वल टू व्हॉट असं आपल्याला विचारलंय. मग आता आपण काय म्हणणार, फॉर्म्युला पुन्हा एकदा आपला काय असेल, फॉर्म्युला ओम्स लॉचाच फॉर्म्युला लागेल ना. I दिलाय, नाही दिलाय, V आणि R दिला, I काढायचं लागेल. मग आपण काय म्हणू, V इज इक्वल टू I इंटू R. मग आपण काय म्हणणार, सिम्पली सोल्युशन. इथं पुन्हा म्हणायचं काय, बाय ओहम्स लॉ. काय, V इज इक्वल टू I इंटू R. आता ओहम्स लॉ आहे आपला. मग आपल्याला कोण काढायचं आहे, करंट. रेझिस्टन्स इकडे काय मल्टिप्लाय, इकडे येऊन काय होईल, डिवाइड. आपण असं म्हणणार, फॉर्म्युला चेंज करून घेऊ. देअरफॉर I इज इक्वल टू V आहे तसंच राहील, R इकडे येऊन डिवाइड होईल, V अपॉन R. ठीक आहे, व्हॅल्यूज टाकू आता आपण. I इज इक्वल टू V किती आपला 230 अपॉन R किती आपला 1000. मग बघा बरं, एक एक झिरो कॅन्सल करा आणि 100 ने कोणत्याही नंबरला डिवाइड केलं आपण होल नंबरला तर त्याचं काय होतं, आपण म्हणतो 0 पॉईंट मध्ये तो नंबर जातो, दॅट इज 0.23. आणि करंटचं युनिट मी लास्ट टाइम सांगितलेलं आहे, करंट इज नथिंग बट कुलम पर सेकंड. त्यालाच आपण काय म्हणतो, करंटला आपण म्हणतो एम्पियर. एम्पियर. मग आपण असं म्हणणार, हे आपला आन्सर असेल. आपण त्याच्या खाली आन्सर सेंटेन्स मध्ये लिहिणार, काय म्हणणार, द करंट फ्लोविंग थ्रू द फिलामेंट, देअरफॉर द करंट flowing through the filament किती करंट आहे त्याच्यातून वाहणारा, इज ऑफ 0.23 एम्पियर. 0.23 एम्पियर. तर या पद्धतीने आपलं हे दुसरं एक एक्झाम्पल असेल. आता आपण जे काही रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला शिकलो होतो त्याच्यावरती एक न्यूमेरिकल असेल, ते एक बघू आणि आजचं लेक्चर थांबवू आपण. ओके देन, सफिशियंट टाइम मिळत असेल तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे घ्यायला. आता आपण काय करू, एक शेवटचं न्यूमेरिकल घेऊ आपण, जे न्यूमेरिकल घेतल्यानंतर आपल्याला
लेक्चर थांबवता येईल. आता आपण त्याला बघू. शेवटचं न्यूमेरिकल जे आहे आपल्याकडे बघा, टेक्स्टबुकमध्येच आहे तुमच्या, ते असेल तुमचं न्यूमेरिकल 2. टेक्स्टबुक मधलं न्यूमेरिकल 2 असेल आपल्याकडे. एक्झाम्पल नंबर 2 असेल आपल्याकडे. मी एक्झाम्पलचा नंबर पण चेंज करून घेतो, काही स्टुडंट कन्फ्यूज होतात एक्झाम्पल नंबर जुनाच राहिला तर. मग आता एक्झाम्पल 2 घेऊ आपण. एक्झाम्पल 2 काय सांगते आपल्याला, द लेंथ ऑफ अ कंडक्टिंग वायर इज 50 सेंटीमीटर. मग आपल्याला काय दिलंय, सगळ्यात पहिलं लेंथ दिली. एक्झाम्पल किती आहे आपलं 2. लेंथ दिली आपल्याला वायरची, किती दिली 50 सेंटीमीटर. 50 सेंटीमीटर. मग मला एक सांगा बरं, याला आपण पुढे जाऊन कन्वर्ट करण्याऐवजी आत्ताच कन्वर्ट करून घेऊ. आता आपल्याला माहिती आहे, आपल्याला जर SI युनिट निवडायचं असलं तर SI युनिटमध्ये आपण काय सांगतो, लेंथ कशात मोजतात मीटरमध्ये, टाइम कशात मोजतात सेकंडमध्ये, आणि मास कशात मोजतात किलोग्राममध्ये, आहे की नाही. मग आता आपण बघा बरं, किती नाही म्हटलं तर इथं लेंथ कशात दिली सेंटीमीटरमध्ये, आपल्याला तिला SI बनवायचं तर काय करावं लागेल मीटरमध्ये. मग मला एवढं तर माहिती आहे की नाही, 1 मीटर इज इक्वल टू किती असतात 100 सेंटीमीटर. मग मला काय करायचंय आता, या सेंटीमीटरला मला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं. हा 100 इथं काय मल्टिप्लाय, मग सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं. हा 100 इकडे येऊन काय होईल डिवाइड. मग सेम इथं बघा, आपल्याला 50ला सेंटीमीटर मधून मीटरमध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे याला आपल्याला काय करावं लागेल, विच इज इक्वल टू डिवायडेड बाय 100 करावं लागेल आपल्याला. कळलं इथं काय केलं आपण, डिवायडेड बाय 100 करू आपण. बघा 50 डिवायडेड बाय 100. मला एक सांगा, या 100ला मी अजून एका पद्धतीने लिहू शकतो, कसा, 50 डिवायडेड बाय 100ला कसं लिहू शकतो आपण, 10⁻². 10चा स्क्वेअर किती येतो 100च येतो ना. आणि मला एक सांगा बरं, यालाच जर आपण नीट बघितलं तर आपण काय सांगतो, हा 10⁻² आहे हा ज्यावेळी वर जाईल याच्याकडे तेव्हा काय होईल, पॉवर मायनस मध्ये होईल. म्हणजेच याचे आन्सर किती येईल आपल्याकडे, 50 × 10⁻²² मीटर. ठीक आहे. मग आता कन्वर्जन कळलं असलं तर मी याला डायरेक्ट लिहू शकतो ना आता, विच इज इक्वल टू 50 × 10⁻². कळलंय. मग हे रब केलं चालेल. आता कळणे इतपत वेळ होता आपल्याकडे, आपण समजून पण घेतला असेल कसा आला -2. ठीक आहे. आता आपण त्याला इरेज करू आणि पुढे जाऊ. आपल्याला पुढे काय दिलं त्यांनी बघा, पहिलं जी गोष्ट दिलेली होती आपण कशी कन्वर्ट केली ते तर बघितलं. आता पुढे जाऊन आपल्याला काय म्हटलं त्यांनी, इट्स रेडियस इज 0.5 मिलीमीटर. रेडियस दिला आपल्याला. रेडियस म्हणजेच काय, आपल्याला R दिला. आता वायरची रेडियस कधी मिळणार मला, वायर अशी असेल तिला मी एक साईडने कट केलं, तिचा एरिया काय दिसेल सर्कल. सर्कलची जी रेडियस आहे ती दिली किती आपल्याला 0.5 मिलीमीटर. मग आता मिलीमीटरला पण कन्वर्ट करणार आपण, कसं म्हणणार, एका मीटरमध्ये किती असतात 1000 काय असतात आपल्याकडे, एका मीटरमध्ये 1000 मिलीमीटर असतील. मग मला याला कन्वर्ट करायचं तर काय करावं लागेल बरं, 0.5 त्याच्यामध्ये आपण काय म्हणणार डिवायडेड बाय 1000 करू आपण. 1000ला आपण कसं लिहू शकतो, 1000ला 0.5 अपॉन 10⁻³ पण लिहू शकतो. 10चा क्यूब येतो आपल्याकडे हा. मग हा पॉवर वर जाईल तर काय होईल आपल्याकडे 0.5 × 10⁻³ इथपर्यंत क्लिअर आहे. पण मला काय पाहिजे, याला होल नंबर बनवायचा. मग मी काय केलं, हा जो पॉईंट होता ना याला मला एक डिजिट पुढे सारखवायचंय. आणि लक्षात ठेवायचं ऑलवेज, पॉईंट जर राईट कडे शिफ्ट झाला तर पॉवर काय होते, 1 ने मायनस होते. जेवढे घर तुम्ही सरकाल तेवढी पॉवर काय होते, मायनस होत चालते. मग आपल्याकडे काय येईल, 5 × 10⁻³ होता. आता 1 ने पॉवर अजून कमी होईल, म्हणजे किती होईल -4. मग आपण इथं काय लिहिणार, 5 × 10⁻⁻4 काय आली ही मीटर. कसं केलं आपण मिलीमीटरचं कन्वर्जन, कळलं आता. हा पण टॉपिक संपला असेल तर आपण आता थोडंसं पुढे जाऊ. अजून आपल्याला काय दिलंय प्रॉब्लेम मध्ये बघा, कन्वर्जन्स कळले असले ना तर काही इश्यू येणार नाही तुम्हाला. आता पुढे जाऊन काय दिलं आपल्याला बघा, थर्ड थिंग जी आपल्याला दिली ती काय दिली, इफ इट्स रेजिस्टन्स इज 30 ओहम. आपल्याला रेजिस्टन्स दिलाय, R ची व्हॅल्यू दिली आपल्याला, किती दिली बघा, R ची व्हॅल्यू दिली आपल्याला 30 ओहम. R इज इक्वल टू 30 ओहम ऑलरेडी दिलेला आहे. आणि आपल्याला काय विचारलंय, टू फाइंड मध्ये कोण शोधायचं आपल्याला, प्रॉब्लेम सांगतो आपल्याला, व्हॉट इज द रेजिस्टिव्हिटी ऑफ इट्स मटेरियल. आपल्याला शोधायचंय रेजिस्टिव्हिटी. तिला आपण कशाने दाखवतो, रो, ती आपल्याला काढायची. मग फॉर्म्युला कोणता वापरणार आपण, ऑब्विसली रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला असेल आपल्याकडे, फॉर्म्युला
तुम्हाला पाहिजे असलं तर मी कन्वर्ट करून दिलेला डायरेक्ट रेझिस्टिव्हिटीचा वापरू शकता, किंवा आपल्याकडे जो आहे तो वापरू शकतो आपण. काय आपल्याकडे व्ही इज इक्वल टू, आपण काय वापरतो बरं, रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला आपण वापरू. काय, रो इज इक्वल टू आर इंटू ए अपॉन एल. आता आपल्या रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला आहे बरोबर, याला आपण वापरणार आहोत. अजून एक फॉर्म्युला आपल्याला वापरायचा, कोणता बरं, रो जर आपल्याला काढायचा असला तर मला सांगा बरं, आर आपला आहे तसाच राहील रेझिस्टन्स, एरिया काय येईल, जर वायर आपण म्हटलं सर्क्युलर होते आणि सर्कलचा एरिया काय असतो, पाय आर स्क्वेअर, किंवा आपण काय म्हणतो सरळ सरळ त्याला, मग आपल्याकडे फॉर्म्युला काय बनेल, एरिया काय आपल्याकडे पाय आर स्क्वेअर, सर्कलचा एरिया काय असतो पाय आर स्क्वेअर. एवढं तर माहिती आहे आपल्याला, स्मॉल आर घेतला तरी चालतं, पाय आर स्क्वेअर. मग आपण काय करणार, इथे एरियाची व्हॅल्यू टाकून देऊ, काय मिळेल आपल्याला, देअरफॉर रो इज इक्वल टू, काय येईल आपल्याकडे, रोची व्हॅल्यू आर आहे तसाच राहील आपला, एरिया काय होता आपला पाय आर स्क्वेअर, आर इंटू पाय आर स्क्वेअर अपॉन कोण येईल आपला एल. एल म्हणजे कोण, लेंथ ऑफ द कंडक्टर. मग आता बघा बरं, याच्यात व्हॅल्यूज टाकायला सोपं जाईल आपल्याला, टाकून देऊ आपण व्हॅल्यू यांच्यामध्ये, बघा किती सिंपल असेल पुढे जाऊन. देअरफॉर रो इज इक्वल टू आपण लिहिला, काय येईल, आर किती आपला 30 ओम इंटू पाय किती असतो आपल्याला माहिती आहे किती, 3.14 किंवा 22/7 पण असतो, आपण त्यांची 3.14 व्हॅल्यू लिहू, इंटू आर किती आपली, आत्ताच आपण आर काढला होता, किती होता 5 इंटू 10⁻⁻⁴, त्याचा काय आपल्याकडे स्क्वेअर, पाय आर स्क्वेअर अपॉन येईल आपल्याकडे, लेंथ काढली होती आपण, किती लेंथ आपली 50 इंटू 10⁻². ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे, काहीच नाही केलं, व्हॅल्यूज टाकल्या आपण. मग आता आपण काय म्हणू, इज इक्वल टू, मला एक सांगा, आता आधी ब्रॅकेट सोडून घ्यायला शिकायचं, 30 आहे तसाच ठेवू, 3.14 आहे तसाच ठेवू, इंटू 5चा स्क्वेअर येतो आपल्याकडे 25, आणि 10⁻⁻⁴ स्क्वेअर काय येतो आपल्याकडे, तुम्ही बघा इंडायसेसचा एक रूल आहे आपल्याकडे, जर ए टू द पॉवर एम असेल इंटू ए टू द पॉवर एन असेल, दोघही ए असतील पण आपण काय म्हणतो पॉवर डिफरंट असेल आणि मल्टिप्लायचं साइन असेल दोघांच्या मध्ये, तर आपल्याकडे काय होतं, या पॉवरची काय होतं, आपण म्हणतो सॉरी, हा एक रूल आहे आपल्याकडे, याला काय म्हणतो आपण ए टू द पॉवर एम प्लस एन, लॉ ऑफ इंडायसेस शिकतोय आपण. नंतर आपण काय सांगतो, जर आपल्याकडे ए टू द पॉवर एम असेल आणि त्याचा पॉवर एन असेल, जसं या केसमध्ये आहे, हा ए असेल तर याचा पॉवर हा आहे आणि त्याच्याही पॉवरला दुसरं कोणतरी, त्यावेळी काय होतं, ए टू द पॉवर एम इंटू एन, ह्या दोघांची काय होते मल्टिप्लिकेशन. मग -4 इंटू -4 इंटू 2 किती होतील आपले -8, 10 टू द पॉवर -8 अपॉन 50 इंटू 10 टू द पॉवर -2. आता बघा बरं, या सगळ्यांना होल डिजिट नंबर्स आहे, यांना सोडून घेऊ आपण, 25 3 75 750, 25 3 75, 750 इंटू 3.14, सोपं बनवायचं त्याला, 750 इंटू 3.14, मग आपल्याकडे किती आहे, त्याचा डायरेक्ट आन्सर घेतला आपण तर किती येईल आपल्याकडे, जर आपण त्याचं डायरेक्ट आन्सर घ्यायला गेलो 750 इंटू काय असेल ते 2355, 2355 हे तर आपल्याकडे आन्सर त्याचं, इंटू 10⁻⁸ आहे तसाच, अपॉन 50 इंटू 10⁻² आहे तसंच ठेवलं आपण, काय नाही, या होल नंबरची आपण काय केली मल्टिप्लिकेशन करून घेतली. मग मला एक सांगा आता बरं, काय म्हटलं आपण, आता बघा छोटीशी गोष्ट आहे आपल्याकडे, हा 10⁻² खाली कसा आहे मायनस आहे, याला जर मी वर पाठवलं तर काय होईल, हा याचा पॉवर प्लस होईल, मग याला आपण असं लिहू शकतो ना, 2355 अपॉन 50 इंटू 10⁻⁸ इंटू 10⁻². कुठून आला पॉझिटिव्ह, कुठं झाला, खाली मायनस होता, वर जाऊन पॉवर पॉझिटिव्ह झाला. मग आता आपल्याला बघा रूल परत लक्षात असेल, जर दोघे आपल्याकडे काय असतील, ए टू द पॉवर एम इंटू ए टू द पॉवर एन असेल, इंटूचं साईन आहे, दोघांच्या पॉवरची काय होईल ऍडिशन, -8 + 2 किती होतील -6. मग आपण असं लिहिणार की नाही, 2355 ला जर आपण डिवाइड केलं तर किती येतं 47.1 इंटू -8 आणि +2 किती होतील आपल्याकडे 10 टू द पॉवर -6. आणि याचं युनिट मी मगाशीच सांगितलं होतं तुम्हाला, काय असतं याचं युनिट, रो इज इक्वल टू काय येईल आपल्याकडे ओहम मीटर. हे होतं आपल्याकडे, आपण खाली स्टेटमेंटमध्ये आन्सर कसं लिहिणार, आता माझ्याकडे इथे जागा नाहीये, आन्सर तर मिळालं, मी स्टेटमेंट इथं लिहून देतो तुम्हाला. देअरफॉर द रेझिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल इज, किती येईल आपल्याकडे रेझिस्टिव्हिटी
47.1 इंटू 10⁻⁻6 ओहम मीटर. तर या पद्धतीने आपला हा पूर्ण प्रॉब्लेम असेल. ओम्स लॉ, रेझिस्टन्स, रेझिस्टिव्हिटी, त्याच्यावरती सगळे न्यूमेरिकल, ह्या सगळ्या कन्सेप्ट आपल्या झालेल्या असतील. आजच्या लेक्चरसाठी भरपूर मॅटर झाला असेल. आपण थांबू आता. नेक्स्ट लेक्चरला जेव्हा भेटू तेव्हा आपण पुढचे कन्सेप्ट कंटिन्यू करू. होप तुम्हाला सगळा प्रॉब्लेम सोडवलेला, एक एक कन्व्हर्जनचं आपण सोडून सांगितले. तुमच्या टेक्स्टबुकचाच आपण वापर करतो आणि किती नाही म्हटलं टेक्स्टबुकमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या नसतात. ते अज्युम करतात की विद्यार्थ्याला हे कन्व्हर्जन येतच असेल, पण असं नसतं. प्रत्येक छोट्यात छोटी गोष्ट पण तुम्हाला समजलेली असेल. याचा एक स्क्रीनशॉट घ्या, मग आपण भेटू. ओके देन, आजच्या लेक्चरसाठी आपल्याकडे सफिशियंट डाटा भेटलेला असेल. होप तुम्हाला लेक्चर आवडला असेल. जाताना फक्त व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन असेल त्याला प्रेस करा. चॅनलवर न्यू असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत प्लीज शेअर द व्हिडिओ. अदरवाईज किती नाही म्हटलं तर आपली रीच जेवढी वाढेल तेवढा तुमचा फायदा होईल. लेक्चर रेग्युलर आपण टाकण्याचा प्रयत्न करतोय. बिकॉज ऑफ सम डिस्टर्बन्सेस आपण थांबत नाहीये. थोडासा जनावरांचा आवाज येऊ शकतो, पाऊस आहे, खूप साऱ्या गोष्टी असून सुद्धा आपण कंटिन्युटी आणि रेग्युलरिटी ठेवली आहे. तुम्ही पण तुमचं लाईक बटन प्रेस करायची कंटिन्युटी दाखवा आणि जर चॅनलवर न्यू असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू देन.